नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी सावी आहे ती सगळ्यांना ही न्यूज सांगितल्यावर तिच्या सासू म्हणजे धामिनीच्या हात ते हे असतं पाणी प्यायचं, ती पाण्याचा ग्लास पण खाली पडतो. आणि आता लगेच सावी म्हणते, काय झालं तुम्हाला? तुमच्या हातातला का पाण्याचा ग्लास खाली पडला? अहो मला माहिती आहे, माझ्या घरात किंवा कुठं माझ्याविषयी ना काही चांगलं घडणार असलं की तुम्हाला देखवत नाही ते. मला हे तर आधीपासून माहिती होतं. पण आता लगेच कळलं, पण तुम्ही लगेच मी सांगितलं लगेच तुमच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडला. यावरून लगेच कळतं की तुम्हाला माझं काही चांगलं झालेलं देखवत नाहीये ना दामिनी मॅडम, असं सावी म्हणते. तर आता दामिनी म्हणते की आम्ही तुला काही म्हटलोय का? तुझ्याशी बोललोय का? माझ्या हातातून पाणी पितानी ग्लास पडलाय खाली आणि तुला काय झालं का? लगेच म्हणते का असं तसं तुझ्याविषयी थोडी पडलाय तो ग्लास, असं म्हणत असते. तर आता लगेच सावी म्हणते, मला कळतं ना. तेवढ्यात आता जी इरा आहे तिला आता तिथे त्या साड्या घ्यायच्या असतात. साड्या घेण्यासाठी साखरपुड्याचा बस्ता बांधायचा असतो. त्यासाठी तिथे तो माणूस साड्या घेऊन आलेला असतो आणि आता तो साड्या घेऊन आल्यावरती आता सगळेजण तिथेच असतात. फक्त धैर्य रूममध्ये असतो. तेवढ्यात आता लगेच जी सावी आहे ती त्यांची मजा बघत असते. इरा साड्या पसंत करत असते आणि ती नंतर ही सावीजवळ जाते आणि म्हणते की सावी, तुझ्या पसंतीची साडी बघ ना गं माझ्यासाठी. तुझी पसंत खूप भारी आहे ना, मग मला पण बघ ना तुझ्या पसंतीची साडी. मला तुझ्या आवडेल तुझ्या आवडीची साडी घे ना मला पण. तर आता सावी म्हणते, काय माझ्या पसंतीची? थांब, माझ्या पसंतीची तुला साडीच घ्यायची आहे का? थांब मग. आणि ते सावी रूममध्ये जाते. तेवढ्यात आता इकडं दामिनी दयाजवळ येते आणि म्हणते की दया, तुझ्या पुरीला काही सांग. लय आगाऊपणा करू नको म्हणा त्या सावीला. ती सावी आणखीन चवचळण बरं का. ती सावी चवचळली ना ती कोणाचंच ऐकणार नाहीये परत, असं म्हणते. तर ती म्हणते की हो ना, सावी चवचळण, बघते मी त्या सावीचं काय करायचं ते, असं ती म्हणते. आणि आता लगेच ती म्हणत असते की आता काय करायचं खरंच्या सावीचं. तेवढ्यात आता जी हे आहे ती म्हणत असते की बरं झालं. आता दया मामा सावी इराजवळ येतो आणि इराजवळ म्हणतो की इरा, थोडंसं शांततेने घे. अगं तुला माहिती का ती चवचली ना तर खूप कठीण होईल हा तुझं. शांत बस थोडंसं. ती म्हणते की ठीक आहे. तर आता इकडं लगेच ती म्हणते की बरं झालं. तेवढ्यात आता लगेच इकडं जी सावी आहे ती सावी आता म्हणत असते की बरं झालं हे सगळं काय झालं. तर आता सावी धैर्यला घेऊन खाली येते. खाली आल्यावरती धैर्य सगळं साड्यांचं बघतो. तर सावी म्हणते, धैर्य तुम्हाला आठवतं का आपल्या लग्नाच्या वेळेस तुम्ही कशी साड्याची शॉपिंग केली होती माझ्यासाठी? माझ्या पसंतीच्या साड्या, तुमच्या पसंतीच्या साड्या घेतल्या होत्या. तशी इरासाठी पण घ्या ना. तुम्हाला तुमच्या निराचा साखरपुडा बांधायचा ना, मग तुमच्या पसंतीनं तिला साड्या घ्या ना, मग तुम्ही का नाही घेते? तर आता धैर्य म्हणतो, काय माझ्या पसंतीनं? तर ते म्हणतात की हो, तुमच्या पसंतीनं साड्या घ्या ना. तर आता लगेच म्हणतात की नाही नाही, मी नाही घेऊ शकत. मी कसं काय घेऊ? तर आता धैर्य इकडे तिकडे बघतो. तेवढ्यात आता लगेच सावीमध्ये, थांबा मग माझ्या पसंतीनं घेते. इराला खूप आवडेल माझ्या पसंतीच्या. एक सावी साडी घेते, इराच्या अंगावर टाकते. म्हणते की धैर्य इकडे बघा ना, इरा कशी दिसते. तर धैर्य बघतच नाही. तेवढ्यात इरा म्हणते, सावी म्हणते, तुम्ही खुश नाही का हिच्यासोबत लग्न करायला? काय झालं धैर्य, तुम्ही का बघत नाही हिच्याकडे, असं म्हणते. तर आता धैर्यला खूप राग येतो. धैर्य म्हणतो की हिचं काय चाललंय सारखं बघ बघ. धैर्य साडी ओढतो आणि साडी खाली ठेवतो आणि तो काडीशपिटी घेतो आणि त्या साडीला आग लावून देतो. म्हणतो, बघितली नाही एकदाची साडी, परत माझ्या मागं मागं नाही लागायचं, असं म्हणत असते. आणि धीर राग राग रूममध्ये निघून जातो. तर आता जी दामिनी आहे तिला सावीचा खूप राग येतो आणि ती म्हणते की हे सगळं हिच्यामुळं घडतंय ना. ती सावीचा हात पकडते आणि तिला आता ती रूममध्ये घेऊन येते. रूममध्ये गेल्यावरती दरवाजा बाहेरून लावून घेते. दरवाजा लावला, आतमध्ये येते आणि म्हणते की हे बघ सावी, तुला मी आधीच सांगते, काय का तुझं काय चाललं? एवढं खाली तमाशा करायची काय गरज होती का? खाली जे घडलं ना ते सगळं तुझ्यामुळं घडलं आहे. आणि हे बघ, तू बाकीचे नाटकं ना बस कर. काय ग, काय सारखं तुझं माझे धैर्य चाललंय? तर आता ती म्हणत असते की हो, मग माझे धैर्य माझ्या बाजूनी सगळ्या वेळेस उभा असतात, त्यामुळे मी म्हणते. तर आता लगेच दामिनीला खूप राग येतो आणि म्हणते, माझ्या पुढे सारखं सारखं माझे धैर्य म्हणत नका जाऊ, तू माझा मुलगा आहे अगोदर. तर सावी म्हणते, मग काय झालं, मी कुठं नाही म्हटलं. अहो मग माझा नवरा आहे, असं म्हणत असते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.